हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत गट क्रमांक 15ची सिलेक्शन लिस्ट, तात्पुरती निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी. कास्टनुसार कट ऑफ किती लागलेला आहे, फायनल कट ऑफ किती लागलेला आहे याची विस्तृत अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीचं हे पेज आहे भारत राखीव बटालियन क्रमांक 2, राज्य राखीव गट क्रमांक 15, बिरसी कॅम्प गोंदिया. गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी. इथं त्यांनी सांगितलेलं आहे की 2022-23ची भरती होती. टोटल 133 पदं होते. या सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता पुढचा जो मुद्दा आहे, या 133 जागा ज्या आहेत कास्ट वाईज असणाऱ्या कशा भरलेल्या आहेत, कोणत्या कास्टचा कट ऑफ किती लागलेला आहे ते आपण आता पुढं पाहूयात. चला, तर सुरुवातीला या ठिकाणी ओपन प्रवर्गाची ही असणारी यादी आहे. इथं तुम्हाला दिलेला आहे त्यांनी खुला प्रवर्ग, ओपन प्रवर्ग म्हणून दिलेला आहे. याची निवड यादी आहे. तर कितीवर निवड झालेली आहे ते आता बघूत आपण. याच्यामध्ये बघा, ओपनचा सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो इथं समाप्त होतो. 187 मार्कावर असणारा हा जो विद्यार्थी आहे, हा 187 वाला असणारा या ठिकाणी लागलेला आहे. या ठिकाणचा आलं लक्षात. तर 187 मार्कावर असणारा ओपन सर्वसाधारण. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पुढं समांतर आरक्षणानुसार झूम करून जर बघितलं आपण, तर या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार बघा, होमगार्ड जो आहे तो होमगार्डचा इथं संपतो. या ठिकाणी 181 मार्कावर असणारा होमगार्ड लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो असणारा या ठिकाणचा कट ऑफ आहे तो भूकंपग्रस्त. तर भूकंपग्रस्त या ठिकाणी 179 मार्कावर लागलेला आहे. त्याच्यानंतर अनाथ हा 174. आणि हे सर्व ओपनचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी जेवढेही सर्व आहेत हे असणारे ओपनचे आहेत. हे सर्व ओपनच्या समांतर आरक्षणानुसार आहेत. बघा पुढचे कट ऑफ आपण या ठिकाणी पाहूयात आता. तर या ठिकाणी पुढचे कट ऑफ जे आहेत, एक्समॅनचा या ठिकाणी लागलेला आहे 160 वर, पोलीस पाल्ले 160 वर, प्रकल्पग्रस्त इथं तुम्ही पाहू शकता 183 वर ओपन प्रकल्पग्रस्त. ओपन स्पोर्ट्समॅन हा विद्यार्थी 183 वर लागलेला आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त 181 वर आहे. इथं दोन आहेत, प्रकल्पग्रस्त ओपन प्रकल्पग्रस्त 181. अनाथचा मी ऑलरेडी सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला हा ओपनचा समांतर आरक्षणासहित कट ऑफ पाहायला मिळतो. सर्वसाधारणचा जसं मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी 187 वर आहे. त्याच्यानंतर होमगार्ड जो आहे तो होमगार्ड 181 वर आहे. प्रकल्पग्रस्त पण 181 वर आहे. स्पोर्ट्समॅनचा 183 वर आहे. एक्समॅनचा 160, पोलीस पाल्ले 160, अनाथ 174. चला पुढचे कट ऑफ पाहूयात आता. कास्टनुसार कोणत्या कास्टचा किती लागलेला आहे तो. तर पुढचा कट ऑफ जो आहे तो SC प्रवर्ग. त्या SC प्रवर्गामध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ बघू. तर सर्वसाधारण इथं आहे 181 वर असणारा सर्वसाधारणचा लागलेला आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 172 वर आहे. होमगार्ड 167 वर आहे. स्पोर्ट्समॅन 165, एक्समॅन 137. अशा पद्धतीनं हे संपूर्ण SC कॅटेगरीचा असणारा कट ऑफ लागलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी SC आहे आणि इकडे त्यांचे हे समांतर आरक्षण दिलेले आहेत. ठीक आहे, पुढचे कट ऑफ पाहूयात आता आपण पुढच्या कॅटेगरीचा. तर पुढची कॅटेगरी बघा, ST कॅटेगरी आहे. तर ST कॅटेगरीचा सर्वसाधारणचा कट ऑफ किती लागलेला आहे. तर ST कॅटेगरी सर्वसाधारण या ठिकाणी 177 मार्कावर लागलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता या विद्यार्थ्याच्या इथं बघायचं कधी पण नन म्हणजे तो जनरलची जागा असणारा घेत आहे. आलं लक्षात. तर सर्वसाधारण 177 वर आहे. स्पोर्ट्समॅनचा 166, होमगार्ड 165, प्रकल्पग्रस्त 157 आणि एक्समॅन ST 124. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी STचा असणारा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी पाहूयात आपण आता. गट क्रमांक 15ची यादी आपण पाहत आहोत. असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो, म्हणून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही जी लिस्ट आहे
ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण उपलब्ध आहे. आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. पुढची कॅटेगरी आहे VJA. तर VJA सर्वसाधारणलाच 2 जागा होत्या आणि दोन्ही विद्यार्थी हे 185 वाले आहेत. नंबर 1 नंबर 2 दोघांनाही या ठिकाणी 185 म्हणून यांचा कट ऑफ 185 वर आहे. चला पुढची कॅटेगरी पाहूत NTB. तर या NTB सर्वसाधारणचा कट ऑफ 182 वर लागलेला आहे. आलं लक्षात. तर NTB या ठिकाणी 182. पुढचा आहे SBC. SBC साठी या ठिकाणी सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो 182 वर आहे. तर एक्समॅन 141 वर लागलेला आहे. SBC कॅटेगरी सर्वसाधारण 182 आणि SBC एक्समॅन 141. चला पुढची कॅटेगरी OBC इमाव इतर मागास प्रवर्ग. तर इतर मागास प्रवर्ग मध्ये सर्वसाधारणचा कट ऑफ हा 185 वर लागलेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही 185. नन याचा अर्थ या ठिकाणी नन म्हणजे काहीच नाही, म्हणजे कुठलंही समांतर आरक्षण या ठिकाणी त्यांनी वापरलेलं नाही, म्हणजे हा सर्वसाधारण आहे तो म्हणजे 185. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता स्पोर्ट्समॅन इथं दिसतो तुम्हाला 179 वर आहे. त्याच्या अगोदर प्रकल्पग्रस्त OBCचा 180 वर आहे. त्याच्यानंतर होमगार्ड 179, एक्समॅन 159, भूकंपग्रस्त 159, पोलीस पाल्ले 138. अजून पुढे जागा आहेत का बघू तर नाही आहेत. एवढ्याच जागा आहेत या ठिकाणी. OBC कॅटेगरीच्या सर्वसाधारणचा 185 वर आहे, प्रकल्पग्रस्त 180 वर आहे, स्पोर्ट्समॅन 179 आहे, होमगार्ड 179 आहे, एक्समॅन 159 आहे, भूकंपग्रस्त 159, पोलीस पाल्य 138. तर हा होता OBC कॅटेगरीचा कट ऑफ. चला पुढचा कट ऑफ पाहूयात आता आपण. या ठिकाणी तो आहे SCBC नवीन मराठा आरक्षण जे आहे त्या मराठा आरक्षणाचा कट ऑफ किती लागलेला आहे ते पाहूयात. तर SCBC सर्वसाधारण 183 वर आहे. या ठिकाणी पाहू शकता पुढे तुम्ही. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो असणारा या ठिकाणी पुढची जे कॅटेगरी आहे बघा व्यवस्थित दिसतंय असं का बघा. या ठिकाणी पुढचा आहे हा प्रकल्पग्रस्त या ठिकाणी 180 वर आहे. त्याच्यानंतर होमगार्ड जो आहे होमगार्ड 178 वर आहे. स्पोर्ट्समॅन पण 178 वर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो इथं. त्याच्यानंतर एक्समॅन जो आहे तो 137. तर अशा पद्धतीनं हा असणारा आपला इथं जो कट ऑफ आहे तो कट ऑफ या ठिकाणी कशाचा लागलेला आहे तर तो असणारा SCBC कॅटेगरीचा लागलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी. तर EWS कॅटेगरीमध्ये सर्वसाधारणचा इथं पाहू शकता 170 वर असणारा लागलेला आहे. या ठिकाणी पहा हा जो विद्यार्थी आहे हा 170 वाला EWS सर्वसाधारणचा असणारा आहे. त्याच्यानंतर पुढचा स्पोर्ट्समॅन 168 मार्कावर आहे, एक्समॅन 137, प्रकल्पग्रस्त 171 वर आहे, होमगार्ड इथंच आहे 174. आता बाकी मुलांना मार्क कमी पडले त्याच्यामुळे ते ठिकाणी या लिस्टमध्ये नसणार आहेत. आलं लक्षात. पुढची कॅटेगरी पाहूयात. पण पुढची कॅटेगरी पाहण्याच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपली सर्व असणारी प्रोव्हिजनल या ठिकाणी सिलेक्शन यादी जी आहे ती सर्व पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता प्रतीक्षा यादी पाहणार आहोत. पण प्रतीक्षा यादी पाहण्याच्या अगोदर सर्वांना एक सूचना आहे की या ठिकाणी हे जे लिस्टमध्ये नावं आहेत आपण वर जेवढेही पाहिलेले ह्याच्यापैकी बरेचसे मुलं असणारी इथले असतील, EWS असतील, SCBC असेल, ओपन असेल किंवा OBC असेल किंवा इतर NT कॅटेगरी असतील, या सर्वच्या सर्व कॅटेगरी असणाऱ्या जागा जे आहेत या जागा त्या ठिकाणी जागामध्ये वाढ होणार नाही. पण जे खाली मुलं आहेत वेटिंग लिस्टवर यांनी होप सोडू नका, कारण हे मुलं जिल्हा पोलीसला लागल्यानंतर जिल्हा पोलीसकडे असणारे सिलेक्ट होतील, जातील तिकडं आणि तुम्हाला असणारी ही जागा भेटून जाईल. त्याच्यामुळं आता तुम्ही असणारं विचलित होऊ नका की आपल्याला या ठिकाणी जागा भेटलेली नाही. ह्याच्यातले बरेचसे मुलं या ठिकाणी कुठं दिसतील तुम्हाला तर ते त्या ठिकाणी असणारं जिल्हा पोलीसमध्ये दिसतील आणि ते इकडची जागा रिकामी करतील. त्याच्यामुळं तुमचा चान्स असणारा आहे. तर या ठिकाणी ही असणारी वेटिंग लिस्ट आहे. तसं जास्त प्रत्येक कॅटेगरी वाईज मी नाही घेत, पण इथं बघा ओपनची जे असणारी आहे हे ओपनमधून सिलेक्ट केलेले आहेत. OBCचा 184 हा नाही आहे, हा असणारा ओपनमधून असणारा आहे. तर 184 वर या ठिकाणी इथं कशाचा ओपन सर्वसाधारण
वेटिंगचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन आहेत या ठिकाणी इथं पाहू शकता 178 वाला स्पोर्ट्स पर्सन आहे, इथं 175 वाला आहे. तर अशा पद्धतीमध्ये अनाथचा 157, एक्समॅनचा 155 आलं लक्षात. इथं शेवटी पोलीस पाळले 128 वाला आहे, एक्समॅन 139 वाला आहे. तर अशा पद्धतीमध्ये हे असणारे बाकी जे प्रतीक्षा यादीतले विद्यार्थी आहेत त्यांचे कट ऑफ आहेत. पण यांना असणारा फायदा तेव्हाच होईल जेव्हा वरचे विद्यार्थी या ठिकाणी सोडून जातील. जर तुमचं मित्रांनो या असणाऱ्या लिस्टमध्ये नाव असेल प्रतीक्षा यादीमध्ये, तर बऱ्यापैकी तुम्हाला चान्सेस आहेत की तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकता. जर तुमची वेटिंग 1, 2, 3 असेल, 4 असेल, तरी पण तुम्हाला चान्सेस आहेत. कारण बरेचसे मुलं जिल्हा पोलीसमध्ये पण सिलेक्ट झालेत आणि SRPF मध्ये पण झालेत. मग त्यांनी काय करणार, SRPF सोडून जिल्हा पोलीस जॉईन करतात. मग तुम्ही जे SRPFच्या वेटिंगवर आहात ते तुम्हाला असणारी जागा मिळून जाते. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने असणारा आपण संपूर्ण माहिती गोंदिया गट क्रमांक 15ची पाहिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. त्याचबरोबर काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये टाका, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी या ठिकाणी देतो. त्या असणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर मला व्हॉट्सअप करायचं आहे. 8010904800 या असणाऱ्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्स या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. नक्की सॉल्व करण्यात येतील किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका. आलं लक्षात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. पण जाता जाता सबस्क्राईब बटनावर जरा मारा.